अकलूजमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई. दिवसभर सर्व काय अगदी नेहमीसारखं. मात्र सायंकाळ होताच काही लॉज आणि खासगी इमारतींमध्ये पडद्यामागे सुरू व्हायचा एक काळा धंदा. बाहेरून सर्व काही सामान्य, पण आज सुरू होता अनैतिक मानवी व्यापाराचा संशयित व्यवसाय. पोलिसांना मिळाली एक गुप्त माहिती आणि त्यानंतर सुरू झाला सिनेमालाही लाजवेल असा सापळा. बनावट ग्राहक, चिन्हांकित नोटा, गुप्त इशारा आणि क्षणात पोलिसांचा छापा. एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 धडक कारवाया. 3 महिलांची सुटका, 2 लॉज मालक, 2 मॅनेजर आणि अखेर 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नेमकं काय घडलं? पोलिसांना हा संपूर्ण रॅकेट कसा उघड केला आणि चौकशीत कोणते धक्कादायक खुलासे झाले? पहा टाइम्स 9 मराठीचा हा स्पेशल. नमस्कार, मी आहे नौशाद मुलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला म्हणजेच AHTU ला अकलूज परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचताच तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आलं आणि 2 ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत गुप्त कारवाईचं नियोजन करण्यात आलं. सर्वप्रथम कारवाई झाली अकलूज म्हाळुंग रोडवरील एका खासगी इमारतीवर. ही इमारत विनायक काशीनाथ आडत यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. त्याला 2,000 रुपयांच्या चिन्हांकित नोटा देण्यात आल्या. ग्राहकाने आज जाऊन व्यवहार निश्चित केला आणि पूर्वनियोजित इशारा दिला. इशारा मिळताच सायंकाळी साधारण 5:05 पोलिसांनी 2 मजली इमारतीवर धाड टाकली. छाप्यात इमारतीच्या दर्शनी भागात मालक तर विनायक काशीनाथ आडत आणि स्वतःला मॅनेजर सांगणारा महादेव अप्पा चौधरी हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आले. यानंतर पोलिसांनी इमारतीतील खोल्यांची तपासणी केली तेव्हा 2 महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलांना पैशाचे आमिष दाखवून हा व्यवसायासाठी आणल्याचा संशय आहे. या कारवाईत बनावट ग्राहकाकडील 2,000 रुपये, 2 मोबाईल फोन आणि 14 सीलबंद निरोध पाकिट असा सुमारे 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ही कारवाई येथेच थांबली नाही. याच दिवशी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अकलूज म्हाळुंग रोडवरील बडेनगर येथील लय भारी लॉजिंगवर पोलिसांनी दुसरी धडक कारवाई केली. या लॉजमध्ये महिलांना कामाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायासाठी भाग पाडलं जात असल्याची माहिती आहे. पोलिसांना ही माहिती मिळाली होती. मात्र यावेळीही पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. त्याला 1,500 रुपयांच्या चिन्हांकित नोटा देण्यात आला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. या कारवाईत लॉज मालक हेमंत नामदेव बडे आणि मॅनेजर सचिन राजाराम बनसोडे यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान एका खोलीतून एका महिलेची सुटकाही करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तिला स्वयंपाकांचे काम देण्याच्या बहाण्याने बोलवण्यात आलं होतं. मात्र नंतर तिला या व्यवसायासाठी भाग पाडलं जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कारवाईत 1,500 रुपयांच्या चिन्हांकित नोटा, 2 मोबाईल आणि इतर साहित्य असा सुमारे 21,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 3 महिलांची सुटका करण्यात आली. 2 मालक, 2 मॅनेजर अशा 4 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे या दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे प्रकार सुरू आहेत का? याचाही तपास केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या महिला या पीडित आहेत. त्यांची ओळख कायद्याने गोपनीय ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा आधार राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या कारवाईमुळे अकलूज परिसरात बेकायदेशीर लॉजिंग आणि अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईबद्दल तुमचं मत काय? अशा रॅकेट विरोधात अजून कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल
लाईक करा, शेअर करा, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि सखोल बातम्यांसाठी टाइम्स नाइन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे नौशाद मुलानी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.